नमस्कार, मी विकास गायकवाड आणि तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण मालाडमध्ये चिंचोली बंदर रोडला आलेलो आहोत। इकडे हरेश साळवी मनसेचे जे शाखाध्यक्ष आहे वॉर्ड क्रमांक 50 हरेश साळवी यांनी एक कार्यक्रम ठेवलेला आहे। आज आषाढी एकादशी आहे, त्या निमित्ताने फराळ वाटप वगैरे ठेवलेला आहे। त्याचबरोबर तुळशी वाटपाचा कार्यक्रम आहे। आपल्यावर हरेश साळवी सर आहेत। साळवी सर, काय बोलाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? रामकृष्ण हरी। आज आषाढी एकादशी आहे, मोठा दिवस आहे। तर आम्ही दरवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या परिसरातील नागरिकांना साबुदाणा खिचडी तसंच तुळशी रोपटे केळी हे वाटपाचा आम्ही प्रसाद वाटप करत असतो आणि त्याचा स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पण असतो। तर हा आमचा उपक्रम दरवर्षी प्रतिवर्षी चालू असतो। त्याचप्रमाणे आम्ही वया वाटप वगैरे असं सगळं बरेच कार्यक्रम घेत असतो। तर हा प्रतिसाद आहे लोकांचा। कालच समजा युती झाली, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्याबद्दल बोलणं महत्त्वाचं ठरेल। आजचा दिवस पण चांगला आहे, कालचा दिवस पण चांगला होता दोन्ही ठाकरे गटांसाठी, तर त्याबद्दल तुम्ही काय थोडक्यात बोलाल? काय नाही बघा, साहेबांचा आमचं नेहमी एकच म्हणणं आहे, आम्ही कोणत्याही भाषेविरोधात नाही, कोणत्याही समाजात विरोधात नाही। आमचं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रात राहतात तर मराठी यायलाच पाहिजे आणि ती मराठी बोलावी। फक्त आमचं एवढंच आहे, आम्ही कुठल्याही भाषेविरोधात नाही, कुठल्याही समाजाविरोधात नाही, बस। अजून काय, साहेबांचं हेच आहे नेहमी म्हणणं, तुम्ही आमच्याकडे राहता, महाराष्ट्रात राहता तर महाराष्ट्राप्रमाणे राहा, बस एवढंच आहे। रामकृष्ण हरी। धन्यवाद सर। अशाच प्रकारे जनतेचा आवाज सर्व समाजापर्यंत प्रशासनापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।